नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण बघतोय, की आर-टी-ईचा जो काही 20% च्या कोट्यामधून जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल, जे काही प्रायव्हेट स्कूल असतील, त्या ठिकाणी जे काही आर-टी-ईच्या अंडर जर आपण बघितलं, तर आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहेत किंवा वंचित घटक आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी खाजगी अनुदानित नसलेल्या शाळांमध्ये जे काही 25% रिझर्व्ह जागा असतात, त्या जागांसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल, तर त्या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे. जर आपण बघितलं 2026-27 ची जी काही आहे प्रोसेस चालू झालेली आहे. ॲडमिशनची जी काही प्रोसेस आहे ती अजून ऑनलाईन ॲप्लिकेशनची चालू झालेली नाही आहे. पण जर आपण स्टेटस जर बघितलं 2026-27चं, तर सध्या ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर आपण बघितलं, तर जे काय आहे ॲप्लिकेशन राउंड 1 आणि जे काही रेग्युलर सिलेक्शन लिस्ट आहे, त्यात अजून अपडेट नाही आहे. आत्ता सध्या जे काही स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू आहे, जी की 3/2/2026 पर्यंतची जी काही स्कूल रजिस्ट्रेशनसाठीची डेट आहे, सगळे जे काही स्कूल आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर जे काय आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस चालू होणार आहे. ओके. तर जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल, तर त्या ॲप्लिकेशन करण्यासाठीचे जे काही आपण ॲडमिशन प्रोसेस जर बघितली, तर पहिल्या पार्टमध्ये स्कूल रजिस्ट्रेशनची जी काही आहे प्रोसेस आहे. त्यानंतर जो काही पार्ट असतो तो आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असतं, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असतं आणि त्यानंतर जर एखाद्या स्कूलला जर आपण बघितलं, की लिमिटेड व्हॅकन्सीज असतील अ, आणि जास्त ॲप्लिकेशन आले असेल, तर त्या ठिकाणी लॉटरी सिस्टमने जे काय आहे ॲप्लिकेशन सिलेक्ट होतात. तर ती प्रोसेस आहे लॉटरी सिस्टमचा हा तिसरा टप्पा असतो. तर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला त्या आर-टी-ईच्या अंतर्गत जर ॲप्लिकेशन करायचं असेल, तर कोणती कागदपत्रे लागतात? तर ते महत्त्वाचं आहे. कारण जी कागदपत्रे लागणार आहे, ती तुमची जी काही ॲप्लिकेशनची जी एंड डेट असेल, त्या एंड डेटच्या आधीची आवश्यक आहे. तर आपण जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे, ती बघणार आहोत. आता अजून जे काही आहे 2026-27 चे जे काही आहे डिटेल्स अपडेट झालेले नाहीयेत. जे ऑलरेडी लास्ट इयरचे जे काही डिटेल्स आहेत 2025-26 साठीचे, ते आपण बघतोय. तर महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे की आर-टीसाठी ॲप्लिकेशन कोण करू शकतं? जर त्याचे आपण जर एफ-ए-क्यू जर बघितले, जे की वेबसाईटवर अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की जे काही आर्थिक दुर्बल घटक असतील, ज्यांचं ज्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000 पर्यंत आहे, अशा पालकांची बालके किंवा वंचित घटकातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ब जो काही घटक आहे, वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश जर आपण बघितला, तर त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतंय की अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती असतील, भटक्या जमाती असतील, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय सुद्धा आहेत, एस-बी-सी, एच-आय-व्ही बाधित किंवा प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके, ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भाव झाले किंवा अनाथ बालके यांचा समावेश आहे. जर दुर्बल गटामध्ये जर आपण बघितलं ज्या पालकांचे किंवा ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1,00,000च्या आत आहे, अशा बालकांचा या ठिकाणी समावेश होतो. आता जे महत्त्वाचं आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स लागणारी आहेत, आर-टी-ई 2025 आर-टी 20% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी जी काही कागदपत्रे आपण जर बघितली, तर ती तुम्हाला प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख जी असेल, लास्ट डेट जी आहे त्याच्या आधीची पाहिजे आहे. तर तुम्हाला अजून जे काही आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट नाही झालं, तर तुम्ही जर यातले कुठले डॉक्युमेंट जर तुमचे काढलेले नसेल, तर तुम्ही नक्की त्यासाठी प्रयत्न करू शकता आणि ते लवकरात लवकर काढून रेडी करून ठेवू शकता. आता महत्त्वाचं जर बघितलं, तर बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही तुम्हाला कागदपत्र आर-टी प्रवेशपत्र बालकांकरिता आवश्यक आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे, की वंचित गटातील बालकामधील खालील प्रवर्ग. आपण हे प्रवर्ग जर बघितले तितके सारख्या जात संवर्गातील अ, अ, समावेश आहे. त्यात दिव्यांग बालके, एच-आय-व्ही बाधित किंवा एच-आय-व्ही प्रभावित बालके, कोविड प्रभावित
आणि अनाथ बालके यांचा समावेश होतो अनुक्रमांक 1 मध्ये. त्यानंतर जर बघितलं आपण वंचित जात संवर्गातील बालकं असल्यास प्रमाणपत्र. जर वंचित जातमध्ये जर ती बालके असतील तर उत्पन्नाच्या दाखल्याची त्यांना आवश्यकता नाहीये. ओके. आणि पालकाचा वडिलांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र काही ग्राह्य धरले जात नाही या ठिकाणी. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा लागतो, जो की जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयांची 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक किंवा अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र लागणार आहेत. ओके. हा जो काय लास्ट इयरला नवीन एक ऍड झालेला आहे की कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल या कालावधीमध्ये झालेले असतील, तर अशा बालकांसाठी काय दिलेलं आहे की सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित बालकाचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे किंवा कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. सदर मृत्यू कोविड-19 शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे सुद्धा शासकीय पालिका, महानगरपालिका किंवा रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय किंवा प्रयोगशाळांचा अहवाल लागणार आहे. त्यानंतर हे सुद्धा नव्याने ऍड झालेलं आहे मागच्या वर्षी. अजून नवीन वर्षाचं जे काही आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट अवेलेबल नाहीये, तर ती जर काही बदल असेल तर तोही तुम्हाला अपडेट दिलं जाईल. अनाथ बालके वंचित घटक मधले जे काय आहे त्यात जर बघितलं अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावी. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे वार्षिक उत्पन्नाचा जो काही आहे ते ग्राह्य धरले जाणार नाहीये. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास आपल्याला वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. जर आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून जर ऍप्लिकेशन करणार असेल तर तुम्हाला तहसील दर्जाचं महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24 मार्च अखेरचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्हाला आता जर तुम्ही 26-27 साठी ऍप्लिकेशन करत असाल तर ह्यात बदल होऊ शकतो. ओके. तुम्हाला जो काही लेटेस्ट असेल, आता इथं 23-24 आहे तर 24-25 सुद्धा त्यामध्ये अपडेट असण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर बघितलं तर घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे, न्यायालयाचा निर्णय लागेल. घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला. त्यानंतर न्यायप्रविष्ट जे प्रकरण असतील तर त्याला घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा लागेल आणि रहिवासी दाखला लागेल आणि जे काही जात प्रमाणपत्र किंवा दुर्बल गटातील असल्यास आईच्या उत्पन्नाचा दाखला. विधवा जर महिला असेल तर त्याला पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल. विधवा महिलेचा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असेल त्याचं जातीचं प्रमाणपत्र आणि आर्थिक दुर्बल असेल तर आईच्या उत्पन्नाचा पुरावा लागेल. आधार कार्ड हे जे काय आहे सगळ्यांसाठी, वंचित असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल सर्वांसाठी जे काही आहे आधार कार्डचं या ठिकाणी मॅन्डेटरी केलेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक अर्ध्याची पावती सुद्धा चालू शकते जर तुम्ही जर ऍप्लिकेशन केलं असेल आधारला नवीन तर अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसे सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या 90 दिवसाच्या आत जर तुमचं आधार कार्ड नसेल तर तुम्हाला त्या आधार कार्डला ऍप्लिकेशन केल्याचं जे काही पावती असेल ती सुद्धा चालणार आहे. पण तुम्हाला प्रवेश मिळाल्यानंतर 90 दिवसाच्या आत शाळेकडे जे काही आधार कार्ड काढून जमा करायचं आहे. जर ते 90 दिवसामध्ये जर पूर्तता नाही झाली तर तुम्हाला 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे. हे दोन्ही घटकांसाठी आहे, वंचित किंवा आर्थिक दुर्बल गटांसाठी आवश्यक दिलेलं आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, रुग्णालयात ENM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टर दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन सुद्धा चालणार आहे.
त्यानंतर जर बघितलं रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक आहे. सगळ्यांसाठी तुमचं रेशन, तुम्ही जर राहत असाल तिथल्या, जर तुम्ही स्कूलसाठी जवळपासच्या ॲप्लिकेशन करत असाल तर तुमचं रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज, टेलिफोन बिल, देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, किंवा जर तुमचं बँकेत तर नॅशनल बँकेमध्ये जे काही पासबुक असेल, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणते एक चालू शकतं. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्त्व, ही जर तुमच्याकडे याच्यातलं कुठलं कागदपत्र नसेल तरच तुमचा भाडेतत्त्व राहणाऱ्या पालकांकरता भाडे करार हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार सुद्धा चालू शकतो जर त्या ठिकाणी जिथं तुम्ही आता राहताय तिथं जर जवळपासच्या स्कूलला जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल आणि यातलं कुठलंच जे काय आहे डॉक्युमेंट त्या लोकेशनचं किंवा ॲड्रेसचं नसेल, तर तुम्हाला, जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर भाडे करार हा तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे. त्याचा जो काय आहे भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त असलेला असावा, हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर हे जे काय आहे 2025-26च्या ॲडमिशनची जी काही आवश्यक कागदपत्रे आहे, हे तुमच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. 2026-27च्या आता जे काही प्रोसेस चालू आहे त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. ते डॉक्युमेंट्स अजून आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेले नाही आहेत. तर ते जर अवेलेबल झाले आणि त्यात कुठला बदल असेल तर नक्की तुम्हाला त्याबद्दलही अपडेट दिलं जाईल. प्रोसेस जर आपण बघितली तर लास्ट इयरचं जर आपण चेक केलं ॲडमिशन शेड्यूल, तर आत्ताचं जर बघितलं तर आपण 2026-27चं ऑलरेडी बघितलेलं आहे. तर ती 3/2/2026 पर्यंतची स्कूल रजिस्ट्रेशनची डेट आहे, 3/2/2026. जर आपण हेच जर 2025-26चं जर बघितलं, ॲडमिशनचं जे काही अकॅडमिक इयर 2025-26चं जर आपण बघितलं, जे काही रेग्युलर सिलेक्शन लिस्ट ही ऑलरेडी ह्या वेळेस डिले झालेली आहे. कारण 18/12/2024 ते 16/1/2025 पर्यंतच जे काही स्कूल रजिस्ट्रेशन संपलेलं होतं. बट अजूनही या वर्षीचं जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेसला अजून एक्सटेन्शन भेटलेलं आहे. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेससुद्धा आज जर बघितलं तर आज 2/2/2025 आहे. आज ऑलरेडी ह्याची जी काही ॲप्लिकेशन करण्याची प्रोसेससुद्धा लास्ट इयर संपलेली होती आणि ह्या वर्षीचं अजून कुठलंही म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस चालू झालेली नाही आहे. या वर्षीचं जर आपण ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर बघितलं तर अजून ते चालू झालेलं नाही आहे. लास्ट इयरला 2/2/2025ला ते ऑलरेडी क्लोज झालं होतं. अजून याचे अपडेट्स आलेले नाही आहेत. 3/2/2026 नंतर या ठिकाणी आपल्याला अपडेट्स दिसतील आणि ह्या ठिकाणी आपल्याला ती ऑनलाईन प्रोसेस करायची आहे. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन अवेलेबल होईल रजिस्ट्रेशनसाठी, तर ते रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. रजिस्ट्रेशन संदर्भातही आपल्याला युजर मॅन्युअल अवेलेबल केलेला आहे किंवा एजचा रूलसुद्धा जो काही 2025-26चा जर आपण बघितला तर प्ले ग्रुप, नर्सरी किंवा इयत्ता पहिली पूर्वीच्या जे काही वर्ग आहेत त्यांच्यासाठी 3+ किमान कमीत कमी वय असायला पाहिजे. आणि पहिलीसाठी जे काय आहे मोस्ट ऑफ स्कूल जे काय आहे फर्स्ट स्टँडर्डपासूनच त्या ठिकाणी RT थ्रू ॲडमिशन होतं, तर 6+ पाहिजे. ओके, तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपण बघितलेले आहेत. FAQ मध्ये काही जे काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. RTची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती आपल्याला ह्या पोर्टलवरच चालू होणार आहे. तर त्याचाही आपण जे काही रजिस्ट्रेशन आहे जेव्हा ओपन होईल लिंक, त्याचाही आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.